नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला देखील लाईक करा. कल्पना करा, फक्त एका गोष्टीला रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं वय वाढणं थांबेल आणि त्याचबरोबर हात, पाय आणि सांध्यांचं दुखणं देखील जादूप्रमाणे नाहीसं होईल. तुम्हाला हा एक विनोद वाटेल, पण हा विनोद नाही, हे सत्य आहे. आपली वडीलधारी नेहमी म्हणायचे की रात्री भिजवलेली आणि सकाळी उठून खाल्लेली वस्तू शरीरासाठी अमृत समान असते. कारण रात्रभर भिजलेल्या त्या गोष्टींमध्ये पोषक तत्व असतात आणि ते अनेक पटीने वाढतात. आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये एक मूलभूत सूत्र आहे, वात, पित्त, कफ, दोष. अगदी सोपा अर्थ आहे की आपलं संपूर्ण शरीर मुख्यत्वे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर अवलंबून असतं आणि ते चालतं. याच्यामध्ये जर बिघाड झाला तर तेव्हाच आपल्याला रोगांची चाहूल होते. वातदोष बिघडल्यामुळे नस आणि सांध्यांच्या समस्या सर्वात आधी दिसू लागतात. आज मी तुम्हाला असाच एक अचूक घरगुती उपाय सांगणार आहे, जो शरीरातील फक्त परिसंचरण सुधारेल, नसांना आतून ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारचे सांधे आणि स्नायूंच्या वेदनांना आराम देईल. आणि तुम्हाला माहीत आहे, हा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय आहे? ही चमत्कार तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या डोळ्यांसमोरच उपलब्ध आहे. मला आठवतंय, आमच्यापैकीच एक वृद्ध मावशी होत्या, ज्या रोज सांधे आणि स्नायूंच्या दुखण्याने दिवसभर दुःखी राहायच्या. थकव्यामुळे खूप त्रस्त असायच्या. त्यांच्या डोळ्यातच एक थकवा दिसायचा. त्या आपला दिवसही व्यवस्थित घालवू शकत नव्हत्या. अनेक औषधे घेऊनही त्यांना कुठलाही आराम नव्हता. पण त्यांनी फक्त वेळ काढून हा उपाय करायला सुरुवात केली. त्यांच्या जीवनात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना आपल्याच वडीलधाऱ्यांचा एक जुना आणि अचूक उपाय सांगितला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यात त्यांच्या दुखण्यातून खूप आराम मिळाला आणि त्यांना हरवलेली ऊर्जा परत येऊ लागली. आणि तुम्हाला माहीत आहे का, आज मी तुमच्यासोबत तोच उपाय मनापासून शेअर करणार आहे. खरं सांगायचं तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या पैकी बहुतेक लोक अशाच काही ना काही दुखण्यापासून जात असतात. कोणाला हातपायांवर सूज येते, कोणाला जळजळतं, कोणाला रात्री झोपताना पायात अशी जाणीव होते जणू पायात हजारो मुंग्या चालत आहेत, ज्यामुळे व्यवस्थित झोपही लागत नाही. आणि कोणाचे सांधे सकाळी उठल्यावर इतके जखडून जातात की सांध्यामधला तेल लावल्याशिवाय पर्यायच उरत नाही आणि उठणं देखील कठीण होऊन जातं. एक मोठं आव्हान बनतं उठायचं देखील. सोबतही सकाळी उठताना सांधे जखडतात, पायाला मुंग्या येतात आणि उभं राहणं देखील मुश्किल होऊ शकतं. डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं, स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होणं, ही सगळी अशी लक्षणं आहेत की जी स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या नसांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे आणि त्या नसा हळूहळू कमकुवत होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, नसांचा हा अडथळा आणि कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरगुती उपायांनी, महागड्या औषधांशिवाय किंवा कोणत्याही दुष्परिणामाशिवाय दूर करू शकतो. चला तर मग थोड्याच वेळात मी तुम्हाला तो अद्भुत उपाय सांगते. पण त्याआधी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की नसांमध्ये कमकुवत किंवा अडथळा येतो. नसांमध्ये कमकुवतपणा येण्याची कारणे तसं पाहिलं तर याची अनेक कारणं असू शकतात. पण आपल्या आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानानुसार सर्वात मोठं कारण म्हणजे मधुमेह. होय, मधुमेह रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहतं तेव्हा हळूहळू आपल्या लहान लहान नसांना आतून पोकळ बनवतं आणि त्यांना नुकसान पोहोचवणं सुरू करतं, ज्याला डॉक्टरी भाषेत डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. ही स्थिती आहे ज्यात मधुमेहामुळे आपल्या नसांची टोकं कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळेच पायांच्या तळव्यांना जळजळ किंवा पायांना मुंग्या येण्याचा अनुभव येतो. उच्च रक्तचाप. दुसरं मोठं कारण उच्च रक्तदाब. याचा अर्थ असा आहे की आपलं रक्त नसांच्या भिंतींवर सतत जोराने आदळतं, ज्यामुळे नसा कालांतराने कमजोर होतात. आणि कोलेस्ट्रॉल आणि अतिरिक्त चरबी तिसरं कारण आहे. कोलेस्ट्रॉल आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी. कोलेस्ट्रॉल म्हणजे एक चिकट पदार्थ जो आपल्या नसांमध्ये हळूहळू जमून रक्ताचा प्रवाह थांबवतो. जसं स्वयंपाकघरातील पाईपमध्ये हळूहळू चिकटपणा जमून पाणी जाणं बंद होतं, तसंच ते वाईट चरबी आपल्या नसांमध्ये देखील करतं. इतर कारणे. चौथं कारण आहे कोणत्याही प्रकारचं संक्रमण.
5वं कारण आहे हार्मोनल असंतुलन म्हणजे शरीरातील अंतर्गत रसायनांमध्ये बिघाड. आणि 6वं कारण आहे आपल्या किडनी किंवा लिव्हरचा कमकुवतपणा, ज्यामुळे शरीरातील विषारी तत्व जमा होऊ लागतात. हा कचरा जेव्हा लघवी किंवा घामाद्वारे व्यवस्थित बाहेर पडत नाही, तेव्हा तो नसांमध्ये जमा होऊन रक्ताला व्यवस्थित फिरू देत नाही. या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि परिणामी तुम्हाला वेदना, थकवा आणि संपूर्ण शरीर अशक्त जाणवतं. पण मित्रांनो, चांगली बातमी ही आहे की आपल्या या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपाय आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेला आहे. आपल्या नजरेसमोरच आपल्या स्वयंपाकघरात एक छोटीशी वैद्यशाळा लपलेली आहे. फक्त तिला ओळखण्याची गरज आहे आणि अगदी साध्या वस्तूंनी तुम्ही ती सहज बनवू शकता. आणि आता मी तुम्हाला तोच उपाय स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जोडलेले राहा. अचूक घरगुती उपाय बनवण्याची कृती. मित्रांनो, हा उपाय अगदी सोपा आहे. 3 अगदी सोप्या वस्तू आहेत की ज्या याच्यामध्ये वापरल्या आहेत. उपाय सांगितल्यावर मी तुम्हाला या उपायांसोबत शेवटी एक बूस्टर स्टेप देखील सांगेल की ज्याचा परिणाम 2-3 पटीने वाढू शकतो. तुम्हाला ही खास बूस्टर स्टेप जाणून घेण्याची उत्सुकता आहे का? पण त्याबद्दल जाणून घेण्याआधी चला पाहूया या उपाय बनतो तरी कसा. साहित्य: पाणी 1 ग्लास, दालचिनी 1 छोटासा तुकडा, मोठी वेलची, 1 अख्खी लवंग आणि 2 नग कृती उकळलेले. सर्वात आधी तुम्ही एक स्टीलचं भांडं घ्या. त्यात 1 ग्लास पिण्याचं पाणी टाकून गॅसवर उकळायला ठेवा. दालचिनी पाणी व्यवस्थित उकळायला लागल्यावर त्यात सर्वात आधी दालचिनीचा तुकडा टाका. दालचिनी आपल्या आयुर्वेदात वात दोषाला शांत करणारी उत्तम औषधी मानली जाते. मोठी वेलची त्यानंतर 1 मोठी वेलची अख्खीच टाका. ही मोठी वेलची फक्त चवीसाठीच नसते, ती पोट शांत करते आणि रक्त साफ करण्यातही खूप मदत करते. लवंग आणि शेवटी 2 लवंगा घेऊन त्यात थोडा ठेचून त्या अर्धवट चुरा करून देखील तो तुम्ही गरम पाण्यात टाकू शकतात. ती शरीराला वेदना आणि जखडलेले सांधे मोकळे करण्याचे काम करते. मंद आचेवर हे पाणी उकळत राहा. तिन्ही वस्तूंना या प्रमाणात तुम्ही 2-3 मिनिटांपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित उकळू द्या. घाई अजिबात करू नका, जेणेकरून तिन्ही वस्तूंचा संपूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल. पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या. गोडव्यासाठी जर तुम्हाला थोडं आवडत असेल तर त्यामध्ये छोटासा तुकडा देशी गुळाचा तुम्ही घालू शकता आणि थोडं शुद्ध मध देखील घालू शकता. पण एका गोष्टीची खास काळजी घ्या, जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही गूळ किंवा मध अजिबात घालायचं नाही. कधी घ्यावा हा काढा? पिण्याची सर्वात योग्य वेळ कुठली माहीत आहे का? रात्री जेवणानंतर, साधारणतः अर्ध्या तासानंतर. होय, रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने तो रात्रभर शरीरात आपलं काम करू शकतो आणि नसांना आराम देऊ शकतो. आणि फक्त 1 ग्लास रोज जर तुम्ही 14 ते 15 दिवसांपर्यंत नियमित घेतला तर तुम्हाला बदल जाणवू शकतो. संयम ठेवा. गरजेचं नाही की तुम्ही आज काढा घेतला आणि उद्या तुमचा आजार मुळापासून नाहीसा झाला. आयुर्वेदिक उपचार हळूहळू पण मुळापासून काम करतात. शरीरातील ऊर्जाही येईल, ताकदही येईल, सांध्यांच्या दुखण्यातही आराम मिळेल आणि ज्या नसा तुमच्या अवरोधित होत आहेत त्या देखील हळूहळू बऱ्या व्हायला सुरुवात होईल. गुप्त बूस्टर स्टेप्स आता जाणून घेऊया. त्यात गुप्त बूस्टर स्टेपबद्दल जी तुमच्या या उपायाचा फायदा अनेक पटीने वाढवेल. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही, पण जर तुम्ही तिचं पालन केलं तर तुम्हाला दुप्पट नाही तर मी म्हणते 3-4 पटीनं चांगला लाभ मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही काढा पिऊ घ्याल त्याच्याबरोबर 15 मिनिटांच्या आत तुम्हाला एक छोटीशी चमचा बडीशेप व्यवस्थित चघळून खायची आहे. होय, ही छोटीशी स्टेप या काढ्याची असर दुप्पट करू शकते. कारण बडीशेपला डोळ्यांचे तेज आणि पोटाची थंडवा म्हणतात. आपल्या वडीलधारी नेहमी जेवणानंतर मुखवासात बडीशेप घ्यायचे, कारण ती खाल्ल्याने अन्नाला व्यवस्थित पचवण्यात आणि त्यातून पोषण खेचण्यात शरीराला मदत होते. तुम्ही काढ्यानंतर बडीशेप खाता तेव्हा ती त्या तिन्ही मसाल्यांचे गुणधर्म औषध शरीरात जास्त खोलवर घेऊन जाण्यास मदत करते. आणि जर तुम्ही सात्विक महिनाभर घेतलं हे
तर याच्या संपूर्ण प्रक्रियेचं पालन केलं तर तुमच्या नसा निश्चितच मोकळ्या होतील आणि तुम्हाला आराम देखील लवकर मिळेल. कसा वाटला तुम्हाला हा उपाय? आहे ना अगदी सोपा? तर सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे आणि तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर कृपा करून कमेंटमध्ये जरूर कळवा की मी हा उपाय करणार आहे. आणि उपाय केल्यानंतर 15 दिवसांनी जर तुम्हाला खरंच फरक जाणवला तर कृपा करून कमेंटमध्ये मला सांगा की मला बरं वाटतंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा.